नमस्कार मित्रांनो, आपण पाहूयात इयत्ता 6वी नागरिकशास्त्रमधील पाठ 5वा जिल्हा प्रशासन. त्यामध्ये आपण पाहणार आहोत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, जिल्हा न्यायालय. यामध्ये तुम्ही बघा इथं 3 विद्यार्थी दाखवले आहेत. जिल्हा परिषद तर आपल्याला समजली, पण आता त्यात जिल्हाधिकारी कुठे असतात? वर्तमानपत्रात जिल्हाधिकाऱ्यांविषयी बातम्या असतात. आपले शिक्षकच आपल्याला सांगू शकतील. माझी मोठी बहीण नेहमी म्हणते की तिला जिल्हाधिकारी व्हायचे आहे. या 3 विद्यार्थ्यांमधील संवाद आपण ऐकलात. असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील ना? जिल्हा परिषद हा पंचायती राज व्यवस्थेचा म्हणजेच ग्रामीण स्थानिक शासन संस्थेचा एक घटक आहे. परंतु आपल्या महाराष्ट्रात जिल्ह्याचे प्रशासन जिल्हा परिषदेबरोबरच जिल्हाधिकाऱ्यांकडूनही केले जाते. संघ शासन व राज्य शासन या प्रशासनात सहभागी असतात. पहिला आपण मुद्दा पाहूया जिल्हाधिकारी. जिल्हा प्रशासनाचा प्रमुख जिल्हाधिकारी असतो. त्याची नेमणूक राज्य शासन करते. जिल्हाधिकाऱ्याला शेतसारा गोळा करण्यापासून ते जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यापर्यंत अनेक कामे करावी लागतात. जिल्हाधिकारी पाहूया आपण. जिल्हा प्रशासनाचा प्रमुख हा जिल्हाधिकारी असतो. जिल्हा प्रशासन जे आहे त्याचा मेन प्रमुख जो असतो तो जिल्हाधिकारी असतो. त्याची नेमणूक कोण करतं तर राज्य शासन करतं. जिल्हाधिकाऱ्याला काय करायचं काम असतं तर शेतसारा गोळा करण्यापासून ते जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्यापर्यंतची सर्व कामे जी असतात ते जिल्हाधिकाऱ्याला करावी लागतात. खालील तक्त्याच्या आधारे आपण त्याची कामे समजावून घेऊया जिल्हाधिकाऱ्यांची. तर बघा, शेतीमध्ये शेतसारा गोळा करणे, शेतीशी संबंधित कायद्याची अंमलबजावणी करणे, दुष्काळ व चाऱ्याची कमतरता यावर उपाययोजना करणे, ही शेतीविषयक कामं असतात जिल्हाधिकाऱ्याला. कायदा व सुव्यवस्थामध्ये जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करणे, सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणे, सभाबंदी संचारबंदी जारी करणे, ही कायदा सुव्यवस्थाबद्दल कामं असतात. निवडणूक अधिकारी, निवडणूक योग्य प्रकारे पार पाडणे, निवडणुकीच्या संदर्भात आवश्यक निर्णय घेणे, मतदार याद्या अद्ययावत करणे, ही निवडणूक अधिकारी कामे असतात जिल्हाधिकाऱ्याला. तसेच आपत्ती व्यवस्थापनमध्ये आपत्तीच्या काळात त्वरित निर्णय घेऊन हानी रोखणे, आपत्ती व्यवस्थापनाच्या यंत्रणेला आदेश देणे आणि आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन करणे, ही जिल्हाधिकाऱ्याची कामं असतात. आता माहीत आहे का तुम्हाला मध्ये बघा, सामाजिक स्वास्थ्य राखणे का महत्त्वाचे असते? समाजात असणारे मतभेद, तंटे, संघर्षाचे निराकरण शांततेच्या मार्गाने झाले पाहिजे. परंतु काही वेळेस असे होते की अशांतता निर्माण होते. त्यातून हिंसक घटना घडल्यास आपल्या समाजाचे स्वास्थ्य बिघडते. तसेच आपल्या प्रगतीला त्यामुळे बाधा निर्माण होते. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते आणि असे होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी प्रयत्न करतो. परंतु नागरिकांनीही सामाजिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. बघा, सामाजिक स्वास्थ्य राखणे का महत्त्वाचे असते? तर काय असतं, समाजात असणारे मतभेद. आता आपल्या समाजात कसे अनेक जातीचे अनेक धर्माचे लोक असतात. त्यामुळे काय होतं, त्यामुळे पण आणि प्रत्येकाचे मतं वेगळी असतात. त्यामुळे काय होतं, समाजात असणारे मतभेद, तंटे आणि संघर्षाचे निराकरण शांततेच्या मार्गाने झाले पाहिजे. परंतु काही वेळेस काय होतं, असं न होता अशांतता निर्माण होते. त्यातून हिंसक घटना घडल्यास आपल्या समाजाचे स्वास्थ्य बिघडते. आपल्या प्रगतीला त्यामुळे काय होते, बाधा निर्माण होते. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते आणि असे होऊ नये म्हणून आपण काय करतो, जिल्हाधिकारी प्रयत्न करतात. परंतु नागरिकांनीही सामाजिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तहसीलदार पाहूया पहिल्यांदा आपण. प्रत्येक तालुक्यासाठी एक तहसीलदार असतो. तहसीलदार तालुका दंडाधिकारी या नात्याने तंट्यामध्ये निवाडाही करतो. तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तहसीलदारावरती असते. तहसीलदार याला काय काम असतं तर प्रत्येक तालुक्यात काय असतो, एक तहसीलदार असतो. तहसीलदार तालुका दंडाधिकारी या नात्याने तंट्यामध्ये निवाडाही करतो. तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तहसीलदारावरती असते. आता पाहूयात जिल्हा पोलीस प्रमुख. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक पोलीस अधीक्षक असतो. त्या जिल्ह्याचा तो प्रमुख पोलीस अधिकारी असतो. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख जिल्हाधिकाऱ्यांना मदत करतात. शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस आयुक्तांवर असते. जिल्हा पोलीस प्रमुख आपण पाहूयात. महाराष्ट्रात काय आहे, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक पोलीस अधीक्षक असतो. मग त्या जिल्ह्याचा तो प्रमुख अधिकारी असतो. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख जिल्हाधिकाऱ्यांना मदत करतात. शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस आयुक्तावर असते. पोलीस अधीक्षक पोलीस दलाची पाहणी करताना इथे दाखवलेले आहेत आपल्याला.
जिल्हा प्रशासन बघा, जिल्हा प्रशासनामध्ये जिल्हाधिकारी असतो, त्याच्यानंतर उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी आणि पोलीस पाटील. पहिल्यांदा जिल्हाधिकारी, त्याच्या हाताखाली असतो तो उपजिल्हाधिकारी, नंतर तहसीलदार, तलाठी आणि पोलीस पाटील. पोलीस अधीक्षकमध्ये बघा, पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक. जिल्हा न्यायालय आपण पाहूया. आपल्या अधिकार क्षेत्रातील तंटे सोडवणे, तंट्यात न्यायनिवाडा करणे आणि संघर्षाचे वेळीच निराकरण करणे ही कामे जिल्हा पातळीवरील न्यायालयात करावी लागतात. आपल्या अधिकार क्षेत्रातील तंटे सोडवणे, तंट्यात न्यायनिवाडा करणे आणि संघर्षाचे वेळीच निराकरण करणे ही कामे जिल्हा पातळीवरील न्यायालयाला करावी लागतात. भारताच्या संविधानाने स्वतंत्र न्यायव्यवस्थेची निर्मिती केली आहे. न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी भारताचे सर्वोच्च न्यायालय असते, त्या खालोखाल उच्च न्यायालये असतात, त्या खालोखाल कनिष्ठ न्यायालये असतात आणि त्यात जिल्हा न्यायालय, तालुका न्यायालय आणि महसूल न्यायालय यांचा समावेश होतो. न्यायालयाचे कामकाज आपल्याला इथे दाखवलेले आहे. जिल्हा पातळीवर असणाऱ्या न्यायालयाला जिल्हा न्यायालय असे म्हणतात. जिल्हा पातळीवरील जे न्यायालय असतं त्याला जिल्हा न्यायालय असे म्हणतात. त्यात एक मुख्य जिल्हा न्यायाधीश व अन्य काही न्यायाधीश असतात. जिल्ह्यातील वेगवेगळ्या खटल्यांची सुनावणी व नंतर अंतिम निकाल देण्याचे काम जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश करतात. तालुका न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात अपील करता येते. जिल्हा पातळीवर असणाऱ्या न्यायालयाला काय म्हणतात तर जिल्हा न्यायालय म्हणतात. त्यात एक मुख्य जिल्हा न्यायाधीश व अन्य काही न्यायाधीश असतात. जिल्ह्यातील वेगवेगळ्या खटल्यांची सुनावणी व नंतर अंतिम निकाल देण्याचे काम जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश करतात. तालुका न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात अपील करता येते. आता बघा, जिल्हा न्यायालयामध्ये कसं आहे, दिवाणी न्यायाधीश दिवाणी खटल्यांसाठी, नंतर सत्र न्यायाधीशमध्ये मॅजिस्ट्रेट प्रथम श्रेणी, मॅजिस्ट्रेट द्वितीय श्रेणी दाखवलेला आहे. आपत्ती व्यवस्थापन, आपल्याला वेगवेगळ्या आपत्तींचा सामना करावा लागतो. पूर, आग, चक्रीवादळ, ढगफुटी, गारपीट, भूकंप, भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्तीबरोबरच दंगली, धरण फुटणे, बॉम्बस्फोट, साथीचे आजार यांसारख्या आपत्तींना सामोरे जावे लागते. अशा प्रकारच्या आपत्तीमुळे लोकांचे फार मोठ्या प्रमाणावर विस्थापन तसेच जीवित व वित्तहानी होते. त्यामुळे पुनर्वसनाचे प्रश्नही महत्त्वाचे ठरतात. आपत्तीचा सुव्यवस्थित आणि शास्त्रीय पद्धतीने सामना करण्याच्या पद्धतीला आपत्ती व्यवस्थापन असे म्हणतात. आपत्ती व्यवस्थापनात संपूर्ण जिल्हा प्रशासन यंत्रणा गुंतलेली असते. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे अनेक आपत्तींची आता पूर्वसूचना मिळू शकते. उदाहरणार्थ, पुराची, वादळाची पूर्वसूचना देणारी प्रणाली विकसित झाली आहे. या प्रणालीमुळे धोक्याची सूचना मिळते. आपत्ती व्यवस्थापन आपण पाहूया. आपल्याला काय होतं, वेगवेगळ्या आपत्तीचा सामना करावा लागतो. पूर, आग, चक्रीवादळ, तसेच ढगफुटी, गारपीट, भूकंप, भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्तीबरोबरच दंगली, धरण फुटणे, बॉम्बस्फोट, साथीचे आजार यांसारख्या आपत्तींनाही सामोरे जावे लागते. अशा प्रकारच्या आपत्तीमुळे काय होते, लोकांचे फार मोठ्या प्रमाणावर विस्थापन तसेच जीवित व वित्तहानी होते. त्यामुळे पुनर्वसनाचे प्रश्नही महत्त्वाचे ठरतात. आपत्तीची सुव्यवस्थित आणि शास्त्रीय पद्धतीने सामना करण्याच्या पद्धतीला आपत्ती व्यवस्थापन असे म्हणतात. आपत्ती व्यवस्थापनात संपूर्ण जिल्हा प्रशासन यंत्रणा गुंतलेली असते. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे अनेक आपत्तींची आता पूर्वसूचना मिळू शकते. उदाहरणार्थ, पुराची, वादळाची पूर्वसूचना देणारी प्रणाली विकसित झाली आहे आणि या प्रणालीमुळे धोक्याची सूचना मिळते. हे नेहमी लक्षात ठेवा, आपत्तीच्या काळात सतर्क राहणे आवश्यक असते. आपत्तीचा सामना करण्यासाठी व्यक्ती व विविध यंत्रणांच्या मदतींची गरज असते. त्यांच्याशी त्वरित संपर्क साधता यावा म्हणून आपल्या घरात, दर्शनी भागात दवाखाने, पोलीस, अग्निशामक दल, रक्तपेढी इत्यादींचे दूरध्वनी क्रमांक नोंदवून ठेवावेत आणि आपल्या मित्रांनाही तसे करण्यास सांगावे. आपत्तीच्या काळात आपत्ती कुठली आली तर त्यावेळी सतर्क राहणे आवश्यक असते. आपत्तीचा सामना करण्यासाठी व्यक्ती आणि विविध यंत्रणांच्या मदतीची गरज असते. त्यांच्याशी संपर्क पटकन साधता यावा यासाठी कसं आपल्या घरात, दर्शनी भागात दवाखाने, पोलीस, अग्निशामक दल, रक्तपेढी इत्यादींचे दूरध्वनी क्रमांक नोंदवून ठेवावेत आणि आपल्या मित्रांनाही तसे करण्यास सांगावे. माहीत आहे का तुम्हाला, मध्ये बघा, महाराष्ट्रात अनेक अधिकाऱ्यांनी प्रशासनात सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयोग केले. त्यांच्या या प्रयोगामुळे नागरिकांना मिळणाऱ्या सेवेत सुधारणा झाल्या. परिणामी प्रशासनाबाबत नागरिकांचे मत चांगले होण्यास मदत झाली. त्यामुळे नागरिकांचा प्रशासनाला मिळणारा प्रतिसाद आणि त्यांच्या शासनातील सहभाग वाढला.
महाराष्ट्रात काय झालेलं, अनेक अधिकाऱ्यांनी काय केलं, प्रशासनात सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयोग केले. त्यांच्या या प्रयोगामुळे काय झालं, नागरिकांना मिळणाऱ्या सेवेत सुधारणा झाली आणि परिणामी प्रशासनाबाबत नागरिकांचे मत चांगले होण्यास मदत झाली. त्यामुळे नागरिकांचा प्रशासनाला मिळणारा प्रतिसाद आणि त्यांचा शासनातील सहभाग वाढला. लखीना पॅटर्न आपण पाहूया. प्रशासन कार्यक्षम व्हावे, नागरिकांना मिळणाऱ्या सार्वजनिक सेवा विशिष्ट दर्जाच्या मिळाव्यात म्हणून अहमदनगर जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री अनिल कुमार लखीना यांनी प्रशासनात अनेक सुधारणा घडवून आणल्या. त्या लखीना पॅटर्न म्हणून ओळखल्या जातात. कार्यपद्धतीचे प्रमाणीकरण, नियम सोप्या भाषेत लोकांना समजतील अशा पद्धतीने सादर करणे इत्यादी प्रशासकीय बदल करण्यात आले. लोकांची कामे एकाच छताखाली व्हावीत म्हणून त्यांनी एक खिडकी योजना सुरू केली. लखीना पॅटर्नमध्ये काय तर प्रशासन कार्यक्षम व्हावे, जे आपले प्रशासन आहे ते कार्यक्षम व्हावे म्हणजे त्यांनी पटपट कामं करावीत. तसेच नागरिकांना मिळणाऱ्या सार्वजनिक सेवा विशिष्ट दर्जाच्या मिळाव्यात म्हणून अहमदनगर जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी कोण होते बघा, ते श्री अनिल कुमार लखीना यांनी काय केलं, प्रशासनात अनेक सुधारणा घडवून आणल्या आणि त्या लखीना पॅटर्न म्हणून ओळखल्या जातात. त्यांचं नाव सरनेम लखीना होतं. त्यांनी हे अनेक सुधारणा घडवून आणल्या आणि त्यांच्या नावावरून त्याला लखीना पॅटर्न म्हणून नाव दिलं गेलं. कार्यपद्धतीचे प्रमाणीकरण, नियम सोप्या भाषेत लोकांना समजतील अशा पद्धतीने सादर करणे इत्यादी प्रशासकीय बदल करण्यात आले. लोकांची कामे एकाच छताखाली व्हावीत म्हणून त्यांनी एक खिडकी योजना सुरू केली. आता दळवी पॅटर्न पाहूया. पुणे जिल्ह्याचे तत्कालीन प्रशासकीय अधिकारी श्री चंद्रकांत दळवी यांनी केलेल्या प्रशासकीय सुधारणा दळवी पॅटर्न म्हणून ओळखल्या जातात. टेबलावर कागदपत्रांचे आणि फायलीचे ढीग साठवून न ठेवता त्यांचा त्याच दिवशी निपटारा करणे आणि निर्णय घेण्यात गतिमानता आणणे हे या सुधारणांचे उद्दिष्ट होते. हा पॅटर्न झिरो पेंडन्सी म्हणून ओळखला जातो. निर्णयातील विलंब यामुळे टाळता आला आणि प्रशासन गतिमान बनण्यास त्याची मदत झाली. दळवी पॅटर्न. पुणे जिल्ह्याचे तत्कालीन प्रशासकीय अधिकारी श्री चंद्रकांत दळवी यांनी केलेल्या प्रशासकीय सुधारणा दळवी पॅटर्न म्हणून ओळखल्या जातात. टेबलावर कागदपत्रांचे ढीग व फायलीचे ढीग साठवून न ठेवता त्यांचा त्याच दिवशी निपटारा करणे आणि निर्णय घेण्यात गतिमानता आणणे हे या सुधारणांचे उद्दिष्ट होते. मग हाच पॅटर्न झिरो पेंडन्सी म्हणजे शून्य विलंब म्हणून ओळखला जातो. निर्णयातील विलंब यामुळे टाळता आला आणि प्रशासन गतिमान बनण्यास मदत झाली. आता चहांदे पॅटर्न आपण पाहूया. नाशिकचे तत्कालीन विभागीय आयुक्त डॉक्टर संजय चहांदे यांनी केलेल्या प्रशासकीय सुधारणा चहांदे पॅटर्न म्हणून ओळखले जातात. आणि प्रशासन आणि सामान्य जनता यांच्यातील दरी कमी व्हावी, प्रशासनाचे लोकांप्रती असणारे उत्तरदायित्व वाढावे, विकासाच्या कामाचे प्राधान्यक्रम जनतेच्या सहभागाने ठरवता यावे यासाठी त्यांनी ग्रामस्थ दिन योजना राबवली. प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी एका ठरलेल्या दिवशी गावात जाऊन तेथील लोकांशी थेट संवाद साधावा आणि त्यांच्या समस्यांची सोडवणूक करावी यासाठी ग्रामस्थ दिनाचे आयोजन केले गेले. आता बघा आपण कुठला पॅटर्न बघितला, लखीना पॅटर्न. तो कोणी श्री अनिल कुमार लखीना यांच्या जिल्हाधिकारी यांच्या नावावरून तो पडलेला आहे लखीना पॅटर्न. दळवी पॅटर्न आहे तो श्री चंद्रकांत दळवी हे प्रशासकीय अधिकारी आहे पुणे जिल्ह्याचे, यांच्या नावावरून तो दळवी पॅटर्न पडलेला आहे. तसेच चहांदे पॅटर्न नाशिकचे तत्कालीन विभागीय आयुक्त कोण, डॉक्टर संजय चहांदे यांनी केलेल्या प्रशासकीय सुधारणा चहांदे पॅटर्न म्हणून ओळखला जातो. हे पॅटर्न आपण पाहिले. अशा प्रकारे आपला हा पाठ संपलेला आहे. धन्यवाद मित्रांनो.